की हा मान आम्हाला देवीकडून आहे आणि हे मोठा मान आहे की एक देवीकडून आपल्याला मान येते, देवी आपल्या घरी येते. हे वर्ष 2026चा शिमगा इथला आत्ताच सुरुवात झाली आहे आणि धावत आलो. बघू शकता मित्रांनो, दोन्ही पालख्या गोविंदगडावर आता आलेल्या आहेत. माझ्या पाठीमागे बघत असतात जबरदस्त पालखी दिला मित्रांनो. प्रत्येकाने एकदा का होईना हा मापातला शिमगोत्सव श्रीदेव सोमेश्वर व देवी कर्णेश्वरीचा प्रत्येकाने एकदा का होईना अनुभवायलाच हवा. सगळ्या गावकऱ्यांसाठी सरबत वाटप असतं, जे कोण भाविक येतात त्या सगळ्यांसाठी मात्र कोकम होतं. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल तर तुम्ही बघितलं असालच की आपण शिमग्याची पूर्वतयारी दाखवलेली आहे. श्रीदेव सोमेश्वर व देवी करंजेश्वरी शिमगोत्सव मित्रांनो चालू झालेला आहे. त्यातला आजचा पहिला दिवस ऑफिशियली. सो आजच्या दिवशी मित्रांनो ज्या पालख्या आहेत त्या मंदिराबाहेर पडतील, त्यानंतर मग पेटमापच्या दिशेने देखील रवाना होणार आहेत. सर्व काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जल्लोष काय असतो ना तो बघायला मिळणार आहे. चला व्हिडिओ आहे ना चालू करूया. सुरुवातीलाच मित्रांनो तुम्ही पोस्टर बघू शकता, श्रीदेव सोमेश्वर व देवी करंजेश्वरी शिमगोत्सव. सुंदर पोस्टर लावलेला आहे आणि तुम्ही आता फक्त ना मित्रांनो सजावट बघा. मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आलेलो आहोत. एवढी अशी गर्दी नाही आहे, कारण आता वाजलेले आहेत 1:45. थोड्या वेळातच मित्रांनो इथे देखील खूप बराचसा क्राऊड तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे निशाण काठी बघू शकता. मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता पालखी सजवण्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे. थोड्याच वेळामध्ये आरज होऊन येशूचा नाच होऊन त्यानंतर मग ज्या पालख्या आहेत ना त्या मग पेटमापच्या दिशेने रवाना होतील. इकडे बघू शकता श्रीदेव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीच्या दोन्ही पालख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं असालच की आता मंदिरामध्ये येशूचा नाच चालू आहे, त्यानंतर आरज देखील होईल आणि मग त्यानंतर त्या पालख्यात बाहेर पडतील. आणि आता मित्रांनो बघू शकता तुम्ही मगाच्यापेक्षा बऱ्यापैकी क्राऊड आता या ठिकाणी जमा झालेला आहे. सर्वच भक्तजन मित्रांनो, पेटमाप असो, मग तुमचे गोळकोट असो, मजरेकाशी असो किंवा मग सर्व मुंबईकर असो, सर्वच जण मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आता पालख्या देखील बाहेर निघतील आणि त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतील. तो देखील मित्रांनो जो शहर आहे तो बघण्यासारखा असतो. सर्व काही गोष्टी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. पालख्या आताच बाहेर पडलेल्या आहेत आणि माहोल तयार झालाय. माहोल रोहित खाबरा देखील आलेले आहेत. रोहित शेठ नमस्कार. एकदम जबरदस्त माहोल आहे. आता शिमग्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघता एवढा जबरदस्त ढोलाचा आवाज चालू झाला आहे. जन्नत म्हणजे आपली आतुरता संपलेली आहे. संपलेली, आता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आतुरता संपलेली आहे. इकडे रोहित आलाय, निखिल आलाय, त्याचबरोबर तेजस देखील आलाय. सर्वजण आलेले आहेत मित्रांनो. आज माहोल आहे. सोमेश्वर व देवी करंजेश्वरीच्या दोन्ही पालख्या मित्रांनो मंदिराभोवती या अशा प्रदक्षिणा मारतात आणि हा मित्रांनो तो क्षण आहे.
मित्रांनो 1 वर्ष तब्बल वाट बघावी लागते हा क्षण बघण्यासाठी आणि खरंच म्हणजे समस्त हक्क चिपळूण मित्रांनो ह्या क्षणाची वाट बघत असतं, जो की हा पेटपापचा शिमगोत्सव जो आता आपण अनुभवतोय. आणि बरेच फोटोग्राफर देखील आलेले आहेत, बरेच व्हिडिओग्राफर देखील आलेले आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी एवढा क्राऊड नाही आहे, पण हळूहळू आता जो क्राऊड आहे तो वाढायला सुरुवात होईल. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो, ह्या शिमगोत्सवाला एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक देखील म्हटलं जातं. तुम्हाला पुढे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतीलच. आणि हे बघा बघू शकता, हे मित्रांनो निशाण आहे. ह्या निशाणानेच शरण काढण्याचा अभूतपूर्व जो सोहळा आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. थोड्याच वेळामध्ये आणि कार्यक्रम डेकोरेशन चालू होतं आणि आज बघा काय माहोल झाला बघा, जबरदस्त. काय डेकोरेशन केलं मित्रांनो. सारखंच मी एकच गोष्ट बोलतोय, कारण पूर्ण हा जो माहोल झाला ना आज गोळकोट पूर्णपणे मित्रांनो अगदी भरून गेलेला आहे. आणि आता जी पालखी आहे ती ह्याच रोडनी तुम्ही आता बघू शकता. आपण इकडून आलो, पालखी पण आता इकडूनच येऊन सरळ मग चौगुले बांधवांची इथे जाईल, जो की मित्रांनो पालखीचा ओटीचा पहिला मान आहे त्या ठिकाणी. सो त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आपली ठरलेली आहेत. इथं सगळ्या गावकऱ्यांसाठी सरबत वाटप असतं, जे कोण भाविक येतात त्या सगळ्यांसाठी भाकरचं कोकम होतं. मित्रांनो इकडे आपले सगळे क्रिएटर मित्र आलेले आहेत, ते बघू शकता. जेवढे आहेत तेवढे ह्या ठिकाणी आहेत, बाकीचे आले असतील पाठीमागे गर्दीमध्ये असतील कदाचित. कौस्तुभ देखील सावर्ड्यातनं आलाय खास, दरवर्षी येतो. भले व्हिडिओ बनवणं थांबला असलं तरी पण तो शिमग्याला का होईना येत असतो. सो छान वाटलं. आणि हा आमचा नेहमीचा एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी आम्ही येऊन सरबत पितो. निखिल तिकडे इकडे बघू शकता सरबत पितोय, इकडे रोहित पण पितोय. रोहित काय सांगशील? काय एकंदरीत माहोल चालू झाला आहे. शिमगा आता बघताय पहिलाच दिवस आहे आणि आता म्हणजे सुरुवातच जोरदार असते, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हे ढोराचा जो आवाज आहे तो रात्री झोपेपर्यंत असा कानात वाजतच राहतो. पण निखिल टोपी खाली गेली, निखिल टोपी यजमानी टोपी. टोपी आता सरबत सर्वप्रथम नमस्कार. आपला हा जो शिमगोत्सव जो चालणार आहे 3 दिवस, त्या 3 दिवसात चालणारा जो शिमगोत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जातो तो जरा थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. हा जवळजवळ कोकणामध्ये सर्वात मोठा असलेला शिमगा हे वर्ष 2026चा शिमगा इथला आत्ताच सुरुवात झाली आहे. आणि पालखीचं प्रयाण आता पेटमापच्या दिशेने सुरुवात झाली आहे होण्यासाठी. आता पालखी देवळातून निघाली असून येथील जे चौगुले मानकरी आहेत त्यांच्याकडची मानाची आरती होईल आणि त्यानंतर देवी पालखी ही होम लावून गोविंदगडावरती तिचं प्रयाण होईल. गोविंदगडावरती तिथे जे जगताप कुटुंबीय आहेत त्यांची मानाची आरती तिथं होईल. आणि त्यानंतर पालखी शिंदेवाडी मार्गे पेठमाप ब्रिज जो आहे तिथे पेठमाप भागात जाण्यासाठी किंवा देवीचं माहेरघर पेठमाप तिकडे जाण्यासाठी पालखीची मार्गक्रमण होईल. बाजार पुलावरती फार मोठ्या प्रमाणात आपण मागच्या वर्षीपासून आरास करतो, यावर्षी त्यापेक्षाही अधिक आरास आणि तिथे रोषणाई केलेली आहे. बघा ही अनेक वेळा मी सांगितले, आजही सांगतोय की हा मान आम्हाला देवीकडून आहे. आणि हे मोठा मान आहे की एक देवीकडून आपल्याला मान येते, देवी आपल्या घरी येते, हा एक मोठा मान आहे. आणि ह्या मान ह्यासाठी आहे की काही कालापुढे काही खूप वर्षापूर्वी जेव्हा हे वार वगैरे व्हायचं जेव्हा त्या काळातला हे होतं की तिचं सोनं नाणं होतं तर सेफ नव्हतं. मग त्या लोकांनी हे हँडओव्हर केलं की आम्ही ह्या गावाचं हे घर जे आहे हे चोगले बंधू जे घर आमचं घर आहे हे खोतीचं घर आहे. म्हणजे ह्या गावाचे खूप लोक ओळखतात त्या
त्या खोतीचं करतात. तर त्यांनी आमच्यावर विश्वास करून आमच्याकडे हे सोनं नाणं जेवढं होतं हे सोनं नाणं आमच्याकडे आमच्या वडिलांच्याकडे आणून ठेवलं आणि बरीच वर्ष ते सोनं नाणं आमच्याकडे होतं. जेव्हा शिमगा असायचा परत तिला जायचं, ती घालायची, परत ती सोनं आमच्याकडे यायचं. असं चालत राहिलं, किती वर्षे चालत राहिलं. एक वेळ अशी आली की तुमची मग ती कमिटी बनली आणि वगैरे झालं आणि मग ते कोर्टाचं हे झालं, बँकेचं हे सुरू झालं. त्याच्यानंतर आमच्या गाव जे राजे पंजे होते त्यांनी स्वतःहून तुमच्याकडे हँडओव्हर केलं की तुमची वस्तू आहे, तुमची अमानत आहे, ही तुमच्याकडे तुम्ही परत घ्या. आणि तो दिवस आहे ना, आजचा दिवस आहे. हे जो मान आहे तो आमच्याकडे चालू की देवी जेव्हा पण शिमगा चालू होतो, हा शिमगा जोपर्यंत आमच्या घरातून सुरू नाही झाला आहे, इथं जशी आत्ता पण तुम्ही बघितले असाल की सरांनी मला विचारलं की आम्ही जाऊ का. हे आमचे जुने काळातले लोक पण जे खोत लोक ज्यांना होते त्याला बसायला तिथे लोक विचारायचे की आम्ही जाऊ का. मग इथून शिमगा सुरुवात होतं. तर मला पण आता विचारलं त्यांनी, मी म्हटलं तुम्ही ह्या तुम्ही आला, मी थँक्स म्हणलं त्यांना आणि जायचे त्यांना हे केले. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता पाहायला मिळालेल्या आहेतच. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असं मित्रांनो हा पेटमाप गोळकोटचा शिमगा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही सर्व बाईटमध्ये बघितलं असेलच की ह्या ठिकाणी ओटी भरली गेली. त्यानंतर माताची पालखी आहे ती पुन्हा एकदा गोविंदगडाच्या दिशेने मित्रांनो रवाना झालेली आहे. इथे पुढे होम देखील लागेल आणि त्याच्यानंतर मग पालखी गोविंदगडावर जाऊन मग त्याच्यानंतर पेटमापच्या दिशेने रवाना होईल. तो देखील मित्रांनो व्हिडिओ कदाचित मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन, कारण सर्वच एका व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, व्हिडिओची लेंथ वाढेल. बट मित्रांनो हा खूप जबरदस्त माहोल आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि समोरच बघा पालखी अजून इथेच आहे. माझ्या मते अजून कमीत कमी एक तास तरी लागेल माझ्या मते गोविंदगडावर जायला. सो चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वरती आणि वरून जो नजारा पाहायला मिळतो ना, एक नंबर. आता ज्या पालख्या आहेत त्या या ठिकाणी येतील, त्यानंतर मग हा जो होम आहे तो मित्रांनो इथे लावला जाईल आणि त्यानंतर ज्या पालख्या आहेत त्या गोविंदगडाच्या दिशेने ह्याच वाटेने पुढे रवाना होतील. आणि समोरच आहे मित्रांनो सहान. आणि हा माहोल बघा मित्रांनो, मगाचा क्राऊड आणि आताचा क्राऊड बघा मित्रांनो. माहोल असताना माहोल तुम्हाला फक्त आणि फक्त या मापाच्या शिमगोत्सवामध्ये तेही पहिल्या दिवशी बघायला मिळतो. कारण तुम्ही जर तिसरा दिवस बघाल त्या दिवशी आपल्याला शर्ते काढण्याचा अभूतपूर्व सोहळा अनुभवायला मिळतो. पण त्या दिवशी काय ना आपल्याला एवढं जवळ जाता येत नाही. पण आज जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, जबरदस्त माहोल दिलेला मित्रांनो. प्रत्येकाने एकदा का होईना हा मापाचा शिमगोत्सव श्रीदेव सोमेश्वर देवी गर्देश्वरीचा प्रत्येकाने एकदा का होईना अनुभवायलाच हवा. तर तुम्ही आत्ताच बघितलं असाल मित्रांनो, ह्या ठिकाणी होम लागला आणि आता ज्या पालख्या आहेत दोन्ही पण त्या गोविंदगडाच्या दिशेने मित्रांनो निघालेल्या आहेत. इकडे बघू शकता हाच रूट आहे सरळ गोविंदगडावर जाण्यासाठी. आणि इकडेच आपल्या पुढे मित्राचं घर आहे रोहित खापरेचं. आणि इकडे जाताना सर्व जे मित्रांनो घरं आहेत ना ती घेत पालखी जी आहे ती इथून रवाना होत असते पुढे. तुम्ही बघू शकता सर्वजण या ठिकाणी ओटी वगैरे भरण्याचं काम चालू आहे. ही सोमेश्वराची पालखी आहे आणि पाठीच आई करंजेश्वराची देखील पालखी आहे. मित्रांनो, रोहितच्या घरी येतो ना त्यावेळेला वारंवार मी तुम्हाला आवर्जून सांगतो की समोरचा व्ह्यू बघा, कसला व्ह्यू बघायला भेटतो बघा. पावसाळा असू दे किंवा मग उन्हाळा असू दे, सुंदर अशा प्रकारचं घर आहे. रोहित काय सांगशील? काय नाही, इथं आलात खूप छान वाटते. आणि बघू शकता हे सगळं फॅमिली आहे, एवढी मोठी फॅमिली आहे आमची, सगळं इथं जमतात. आणि आवर्जून सांगतो मागच्या वेळेला ह्याच जागेवरून व्हिडिओ कॉल केला होता. मागच्या वेळी मला यायला जमलं नव्हतं, मी होतो पुण्याला आणि भावांनी भारी केलं होतं की मला व्हिडिओ करून कॉल करून इमोशनल केलं होते भावान. कारण पुण्यात आपण काम करतो आणि तिथून आपण आपल्याकडचं शिमगा बघतोय ते लय लागतं मनाला. आणि यावर्षी खूप आनंद होतो की एका वर्षात डायरेक्ट मी इथंच आहे, शिमगाच्या आधी आठवडाभर इथं आहे. आणि बघू शकता चेहऱ्यावरची खुशी सांगते मित्रांनो, शेवटी शिमगा आहे. शिमगा असल्यावर प्रत्येकाला वाटतं की आपण लाडू खाऊन जाऊ. 20 वर्षाची 25 वर्षाची खडखडे लाडू. बरं एकदा लाडू चेंज केले होते पण ते न चेंज करता परत हेच ठेवला तरी लोक म्हटले हेच ठेवा, त्यामुळे तेच ठेवते. त्यानिमित्ताने आम्हाला योग आलेला आहे रोहितच्या घरी. बघू शकता मित्रांनो हे घर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे नजारा बघा समोरचा, जबरदस्त. आणि खडखड लाडू तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा हे मित्रांनो बघू शकता हे आहेत खडखडे लाडू. हे रोहित जे बोलतोय ना 20 वर्षाची परंपरा आहे ती मित्रांनो बघू शकता. हे खडखडे लाडू आहे मित्रांनो. पालखी इथे आता गडावर चाललेली आहे, तुम्ही रूट बघू शकता. मी पण धावत आलो. ॲक्च्युली सर्व असं चालत ह्या ठिकाणी आलेलो आहे.
धावत आलो. बघू शकता मित्रांनो, दोन्ही पालख्या गोविंदगडावर आता आलेल्या आहेत. मित्रांनो तिकडे बघू शकता सनसेट देखील होत आहे आणि या सनसेटच्या मध्ये दोन्ही पालख्या या आता गोविंदगडावर आलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आहे ती पेटमापच्या दिशेने रवाना झालेली आहे. एकंदरीत मित्रांनो आता आपण आहोत गोविंदगडावरती. आता इथे आपण हा पार्ट संपवतोय कारण व्हिडिओची लेंथ खूप जास्त होईल. मित्रांनो ह्याच्या पुढचा पार्ट एकदम जबरदस्त असणार आहे कारण आपण जाणार आहोत बाजारपुलावर घातला जाणारा आरज तो देखील मित्रांनो आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पेटमापात देखील जाणार आहोत. सगळ्याच गोष्टी आपण बघणार आहे. तोपर्यंत मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण व्हिडिओ पुढे खूप धमाकेदार येणार आहे. चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये.